या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत डॉमिनोज पिझ्झा। जेव्हा मनात येईल डॉमिनोज। जय महाराष्ट्र। मी रुशाली यादव सारंग। एक देश आणि एकच झेंडा, आपला राष्ट्रीय ध्वज तिरंगा। मात्र आता कर्नाटकातील काँग्रेस सरकारने एक समिती नेमून राज्यासाठी वेगळा झेंडा ठरवण्याच्या हालचाली सुरू केलेल्या आहेत आणि यावरूनच आता वादंग निर्माण झालाय। अशा पद्धतीने स्वतंत्र झेंड्याची मागणी करण्याला प्रादेशिक अस्मितेसाठी लढा म्हणावा की झटपट मतांची बेगमी करण्याच्या उद्देशाने निवडणुकांसाठी वाटेल ते। म्हणूनच कर्नाटक काँग्रेसचं वेगळ्या राज्य झेंड्यासाठीचे हे प्रयत्न योग्य आहेत का, हा लक्षवेधी मुद्दा घेऊन आज आम्ही तुमच्या समोर आलेलो आहोत। जम्मू काश्मीर प्रमाणेच कर्नाटककडून सुद्धा स्वतंत्र झेंड्याची मागणी केली जाते। राज्याची स्वतंत्र ओळख असावी म्हणून कर्नाटकला वेगळा झेंडा हवाय। 6 महिन्यावर आलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने झेंडा ठरवण्यासाठी 9 सदस्यांची समिती ही स्थापन केली आहे। त्यामुळे पुन्हा एकदा वाद निर्माण झालाय। आता कर्नाटक सरकारला पाहिजे स्वतंत्र ध्वज। राज्य ध्वज रचनेसाठी समितीची स्थापना। विरोधात उठलाय एक देश एक झेंड्याचा नारा। वेगळा ध्वज देशाच्या ऐक्याविरोधात असल्याचा आरोप। कर्नाटक लाल पिवळ्या रंगाचा ध्वज 1 नोव्हेंबर कर्नाटकच्या स्थापना दिनी ठिकठिकाणी फडकवला जातो। कन्नड रक्षण वेदिके ही कडवट आक्रमक कन्नड भाषिक संघटना हाच झेंडा वापरते। 2012 पासून कर्नाटक राज्याचा वेगळा झेंडा असावा ही मागणी केली जाते। भाजपच्या तत्कालीन सदानंद गौडा सरकारनं हा दुरंगी ध्वज हा राज्याचा अधिकृत ध्वज म्हणून स्वीकारण्याची सूचना अमान्य केली होती। मात्र आता स्वतंत्र ध्वजाची मागणी करत सिद्धरामय्या सरकारनं वेगळी समितीही स्थापन केली आहे। ही समिती ध्वजाला कायदेशीर मान्यता मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे असं सरकारच्या वतीनं सांगण्यात आलंय। 6 जून रोजी जारी केलेल्या आपल्या आदेशात कन्नड आणि सांस्कृतिक विभागाच्या सचिवांना या समितीचे अध्यक्ष बनवलंय। Which is prohibiting a state to have its own flag? Any provision in the constitution? Have you come across any provision in the constitution? No, sir. There is. Did BJP people come across the provision? Then why they are raising? Why before election? They do not want a flag for Karnataka state. Let them make a statement. We do not want a flag in Karnataka state. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून स्वतंत्र ध्वजाची मागणी केली जात असल्याचा आरोप होऊ लागलाय। एखाद्या राज्याला स्वतंत्र ध्वज असणं हे देशाच्या ऐक्याला घाला घालणारं असल्याचं शिवसेनेनं म्हटलंय। एक राज्य, ये फेडरल स्टेट वाली जो बात चलती है, पूरा फेडरल है। एक राज्य अगर संविधान के खिलाफ काम करता है, कोई भी राज्य हो, तो केंद्र सरकार को अधिकार दिया है संविधान ने कि वो सरकार बर्खास्त करे। ये देश के खिलाफ बगावत है, मैं मानता हूं। इस प्रकार से नौटंकी नहीं चलेगी चुनाव जीतने के लिए। अगर आज कर्नाटक ने अलग झंडे की मांग की है, कल तमिलनाडु वाले उठ जाएंगे और कोई उठ जाएंगे। जम्मू कश्मीर जो पहले से एक सांप वहां बैठा है अलग झंडा लेकर, वो हमको तकलीफ दे रहा है, बार बार डंक कर रहा है। उसका अलग झंडा नीचे उतारने के लिए हम सब कोशिश कर रहे हैं। भारतीय जनता पार्टी की सरकार आज केंद्र में है। नरेंद्र मोदी जी जैसे एक मजबूत प्रधानमंत्री देश में बैठे हैं। मोदी साहब को भी हमारे पार्टी का, शिवसेना का यही कहना है कि ये जो चल रहा है राज्यों में अलग अलग अलगाव, फुटीरतावाद, ये अभी कुचल दीजिए, नहीं तो ये देश अखंड नहीं रहेगा। There is only one flag for the country, the Tiranga flag, okay, for the entire country. देशात फक्त काश्मीरचा असा स्वतंत्र झेंडा आहे। 2015 मध्ये विधानसभेत निवडून आलेल्या भाजपच्या आमदारांनी हा ध्वज आपल्या कार्यालयात लावायला नकार दिला।
त्याची सक्ती करणारे आदेश तत्कालीन मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांनी दिले होते. वाद निर्माण झाल्यानंतर हे आदेश मागे घेण्यात आले. आता कर्नाटक सरकारनं पुन्हा एकदा स्वतंत्र ध्वजाचा मुद्दा पोखरून काढलाय. भाजप, शिवसेना सारे विरोधात बोलतायत. त्याच वेळेला राज्याची अस्मिता जपण्यासाठी असा वेगळा झेंडा असलाच पाहिजे अशी भूमिका मांडणारा एक वर्ग कर्नाटक सरकारच्या पाठिंब्यासाठी सरसावतोय. त्यामुळे कर्नाटक काँग्रेसनं निवडणुका लक्षात घेऊन मतांच्या बेगणीसाठी चर्चेत आणलेला मुद्दा नवा वादंग निर्माण करणारा ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र न्यूज. सर्व अनुषंगाने आपल्याला चर्चा करायची आहे. लक्षवेधी चर्चेमधले मुद्दे कोणते असतील पाहूयात. कर्नाटकला का हवाय वेगळा झेंडा? कर्नाटक सरकारच्या भूमिकेनं एकात्मतेला धोका आहे का? प्रादेशिक अस्मितेच्या नावाखाली देशहितालाही नख लावण्याचा प्रयत्न आहे का? या चर्चेमध्ये तुम्ही सुद्धा सहभागी होऊ शकता. मी ट्विटरवर एक प्रश्न विचारलेला आहे की कर्नाटक काँग्रेसचे वेगळ्या राज्य झेंड्यासाठीचे प्रयत्न योग्य आहेत का? @जयमहाराष्ट्रN या आमच्या ट्विटर हँडलवर तुम्ही तुमचं मत नोंदवू शकता. आपल्या चर्चेला सुरुवात करायची. आपल्यासोबत जय महाराष्ट्राचे संपादक तुळशीदास भोईटे आहेत. यानंतर आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते आहेत केशव उपाध्ये. यानंतर आपल्यासोबत काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस आहेत अल नासिर झकेरिया. याच्यानंतर आपल्यासोबत आहेत मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख. यानंतर आपल्यासोबत आहेत शिवसेनेचे आमदार आशिष जयस्वाल. महाराष्ट्र एकीकरण संघर्ष समितीचे सल्लागार आहेत ॲडव्होकेट भरमा हराळे. आणि फोनवरून आपल्यासोबत असतील घटनेचे अभ्यासक उल्हास बापट. सुरुवातीला मी भोईटे सर यांच्याकडे जाते. भोईटे सर, हा संपूर्ण प्रकार जर पाहिला तर कशा पद्धतीने पाहावं? निवडणुकांसाठी हे सर्व काही चाललेलं आहे का? आणखी काय? कारण सर्वात वाईट या गोष्टीचं वाटतंय की ज्या काँग्रेसच्या नेत्या म्हणजे आजही पंतप्रधान म्हणून जेव्हा उल्लेख होतात भूतकाळात होऊन गेलेल्या पंतप्रधानांचं, त्यात सर्वांच्या मुखी एक नाव येतं, ते म्हणजे इंदिरा गांधींचं. इंदिरा गांधींनी हुतात्म्य पत्करलं असं काँग्रेसवाले प्रत्येक निवडणुकीत तावातावानं सांगतात. आणि ते खरं सुद्धा आहे की त्यांनी देशासाठी स्वतःच्या प्राणांचं सुद्धा बलिदान दिलं. आणि आज तीच काँग्रेस एका राज्याची निवडणूक जिंकण्यासाठी, प्रादेशिक अस्मिता एक वेगळं कार्ड खेळण्यासाठी, त्या राज्याला वेगळा झेंडा असावा अशा प्रकारसाठी एक मागणी पुढे रेटण्यासाठी एक समिती स्थापन करते. यापेक्षा वेगळं म्हणजे कुठंतरी किंवा आहे ती सत्ता टिकवण्यासाठी वाटेल त्या थराला जायचं, हे एक वेगळं घृणास्पद असं राजकारण सुरू झालेलं आहे. आणि मला असं वाटतं की प्रादेशिक अस्मिता वाईट आहे का? मुळीच नाही. प्रादेशिक अस्मिता ही चांगलीच असते, मात्र ती जपताना तिकडची भाषा तुम्ही जपा, तिचं संवर्धन करा, तिला योग्य ते संरक्षण द्या. त्याचबरोबर तिकडच्या संस्कृतीच्या जोपासनेसाठी सुद्धा वाटेल तेवढा निधी तुम्ही उपलब्ध करून द्या. आजपर्यंत कन्नड रक्षण वेदिके नावाची एक आक्रमक, खरं तर आक्रस्ताळी म्हणावी, कारण आपल्या इकडच्या शिवसेना, मनसे वगैरे एकदम शांत सुस्वभावी म्हणावे लागतील, ज्या आक्रमक म्हणवले जातात असे जे पक्ष संघटना आहेत ते, अशा प्रकारची कन्नड रक्षण वेदिके, तिचा हा झेंडा आहे खरं तर जो वापरला जातो. तिकडे तो सांस्कृतिक झेंडा म्हणून सुद्धा वापरला जातो, मान्य आहे मला. मात्र तिरंगा असताना या देशात पुन्हा एकदा प्रत्येक राज्याला असा झेंडा घेऊ द्यावा का? आणि पुन्हा हे झेंड्यांचं राजकारण साध्य काय होणार आहे? त्यातून पुन्हा एक फुटीरता, आपण एका फुटीरतेच्या समस्येची वेगळ्या ठिकाणी वेगळ्या दिशांमध्ये सध्या झुंजत असताना पुन्हा नव्यानं एखादा मुद्दा उपलब्ध करून द्यायचा का? या सर्वच मुद्द्यांवर आपल्याला खूप गंभीरतेनं चर्चा करावी लागणार आहे. आणि राजकारण बाजूला ठेवून यात मतं मांडणं सुद्धा अभिप्रेत आहे, कारण केवळ निवडणुका येतील जातील, मात्र एक मोठं राज्य तिकडच्या जनतेची सुद्धा मागणी नसताना केवळ राजकीय आपल्या पक्षाची सत्ता कुठंतरी धोक्यात आली आहे, ती कुठच्याही परिस्थितीत पुन्हा मिळवायचीच आहे, ती सत्ता टिकवण्यासाठी देशहिताचा बळी द्यायचा का? या प्रकारचे असे जे प्रश्न उपस्थित झाले त्याच्यावर आपल्याला चर्चा आवश्यक आहे. आपल्यासोबत अल नासिर झकेरिया सुद्धा आहेत. झकेरियाजी, का हवाय वेगळा झेंडा? विशाली, जसं संपादक साहेब म्हणाले, आपल्या देशामध्ये वी हॅव अ फेडरल स्ट्रक्चर. आणि जर तुम्ही पाहिलं अमेरिकेमध्ये सुद्धा तिथे तर 50 स्टेट्स आहे. एव्हरी स्टेट हॅज अ इंडिव्हिज्युअल फ्लॅग. आम्हाला तर असं वाटतं केंद्रात आणि राज्यात भाजप सरकार, शासन, प्रशासन ठप्प झालं आहे. त्यामुळे ह्या लोकांना असा मुद्दा हवा ज्यातून लोकांची दिशाभूल करायची. जर मला कंप्लीट करू द्या संपादक साहेब, आमचं हे म्हणणं आहे की कर्नाटकामध्ये आता कुठेतरी डिसिशन नाही झालाय. जर तुम्ही रेट्रोस्पेक्टिव्ह मध्ये पाहिलं 2012 मध्ये
त्यावेळी सदानंद गौडाचं शासन होता, त्यावेळी स्पष्टपणे भाजप सरकारने हे भूमिका मांडली की प्रशासकीय इमारतीवर तुमचं स्कूल्स, कॉलेजेस, विद्यालयावर कर्नाटका स्टेट फ्लॅग हॉइस्ट करायचा. आता हे ऑपोजिशन मध्ये बसले आहे तर हे मुद्दा काढतात. आणि काँग्रेस पक्षाचा ठाम स्टँड हे आहे की आपल्या राज्यामध्ये, देशामध्ये लोकांच्या जे फंडामेंटल राईट्स आहे त्यावर तुम्ही टेम्पर नाही करू शकतात. आणि जर तुम्ही पाहिलं RSSचा तर हिस्ट्री आहे, त्यांच्या रेशमबागवर तर केव्हा झेंडा फडकवला नाही, या लोकांनी केव्हा तिरंगा फडकवण्याची संधी नाही दिली. निवडणूक केव्हा 1 वर्ष आहे, एप्रिल मे मध्ये निवडणूक आहे, उद्या परवा निवडणूक आहे. मुद्दा असा आहे की डू स्टेट्स हॅव द पॉवर टू हॅव देअर ओन फ्लॅग्स? येस, कॉन्स्टिट्यूशन प्रमाणे आपल्या देशामध्ये कॉन्स्टिट्यूशन इज सुप्रीम. कोण पक्ष असू द्या, मुख्यमंत्री असू द्या, प्रधानमंत्री असू द्या, इज एनीबडी अबव द लॉ? नोबडी. तर इथे काय निर्णय नाही झालाय. पण आता भाजप हे दो मुचा साप आहे. जेव्हा ते रुलिंग मध्ये असते तर वेगळी भूमिका, ऑपोजिशन मध्ये असते तर वेगळी भूमिका. भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये सुद्धा आपल्या सोबत आहेत. उपाध्येजी, कशा पद्धतीने पाहता तुम्ही याकडे? 2012 मध्ये सदानंद गौडा यांच्या सरकारने ही सूचना जी आहे ती मान्य केलेली नव्हती त्यावेळेला, आणि आता पुन्हा एकदा निवडणुकांच्या तोंडावर हा मुद्दा आता पुन्हा येऊ लागलेला आहे असं वाटतंय? मला असं वाटतं मुळामध्ये काही गांभीर्याने चर्चा या विषयावरती करण्याची खरोखर गरज आहे. काँग्रेस पक्षाचा इतिहास म्हणजे खरोखर जे मागे विधान आलं होतं की कोणत्याही प्रकारची चर्चा, कोणत्याही प्रकारची भूमिका, कोणत्याही प्रकारचा ठोस विचार हा काँग्रेसकडे कधीच नव्हता. निवडणुकीच्या निमित्ताने काहीतरी करून कुठल्याही पद्धतीने निवडणुका जिंकायच्या एवढ्या मर्यादित उद्देश डोळ्यासमोर ठेवून काँग्रेस त्यावेळी धोरण आखते आणि त्यासाठी देशहितासारख्या अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती सुद्धा काँग्रेस ही भूमिका घेताना दिसतीये. 1955 मला आजही आठवतं, 1955मध्ये भारतीय जनता पार्टीच्या म्हणजे त्यावेळच्या जनसंघाच्या नेत्यांनी काश्मीरमध्ये आंदोलन केलं होतं. या देशामध्ये 2 निशाण, 2 झेंडे चालणार नाहीत अशा प्रकारची भूमिका त्यावेळी आम्ही घेतली होती. त्यासाठी हजारो स्वयंसेवक काश्मीरमध्ये गेले होते. त्यावेळच्या जनसंघाच्या अध्यक्षाचा संशयास्पद मृत्यू त्यावेळी झाला होता, श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा. त्यामुळे या देशामध्ये 2 निशाण म्हणजे 2 झेंडे असणार नाहीत कुठल्या राज्याला, ही भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे, ती त्या कायम आहे. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, जे आता घटनेचं सांगत होते, आता कोण बसले ते मला माहिती नाही, ते काँग्रेसचे प्रवक्ते कोण आहेत ते, पण सांगतो जो सुप्रीम कोर्टामध्ये जो सुनावणी झाली नाही असतील, ठीक आहे, बोम्मई वर्सेस सेंटर असे जो याच्यामध्ये खटला झाला, सुप्रीम कोर्टामध्ये ते सुनावणी झाली आणि सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं की कोणत्याही राज्यासाठी घटनेमध्ये वेगळा झेंडा ठेवण्याची तरतूद नाही. हे त्यावेळी त्यांनी सुप्रीम कोर्टाने हे अलीकडच्या काळात केले. मी 55चं उदाहरण दिलं, त्यानंतर अलीकडच्या काळातले उदाहरण आहे. म्हणजे घटनेची माहिती आणि बाकी सुप्रीम कोर्टात सुद्धा काय झालं हे सुद्धा मी सांगतोय. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावरती अशा पद्धतीने मागणी करणं हे केवळ मतांचं राजकारण आहे. म्हणजे त्यावेळी ते सोयीचं असेल ते पाऊल उचलायचं ही काँग्रेसची भूमिका आहे. 86 अशाच पद्धतीने शहाबानो प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा निर्णय बदलला. लाखो मुस्लिम महिला, केवळ मतांच्या राजकारणासाठी केलं गेलं, लाखो मुस्लिम महिलांचं नुकसान त्याच्यामुळे झालं. ही अशी अनेक उदाहरणं मी काँग्रेस सांगू शकेन की केवळ म्हणजे सोयीनुसार अभिव्यक्ती स्वातंत्र्य वापरायचं, म्हणजे इतर अभिव्यक्ती स्वातंत्र्य वापरणारे काँग्रेस आता मात्र हिंदू सरकारला मात्र विरोध करते का, तर त्या अडचणीचं आहे त्यांना. त्यामुळे मतांच्या राजकारणाच्या पलीकडे काँग्रेसने कधीच भूमिका मांडली नाही आणि त्याच्यामुळे या भूमिका जी वेगळ्या झेंड्याची भूमिका मांडली जाते ती भूमिकेचा आपण निषेध करायला हवा. निवडणुकीच्या पलीकडे जाऊन निवडणुका येतील जातील, भोईटेंनी जे वाक्य सांगितलं ते मला मान्य आहे आणि अति योग्य वाक्य येते. निवडणुका येतील जातील, हारजीत होत राहील, एक पक्ष आज जिंकेल तर दुसरा पक्ष जिंकेल, पण या देशाची एकता, अखंडता ही कायम राहिली पाहिजे, त्याच्याशी तडजोड कधी झाली नाही पाहिजे. आणि त्यामुळे या देशात एकच झेंडा, एकच ध्वज जो आहे, तिरंगा आपला झेंडा आहे, तोच आपला असला पाहिजे. अशा प्रकारे वेगळ्या राज्याची भूमिका त्याचा आपण निषेध केला पाहिजे. आणि मुळामध्ये काँग्रेसचं एक शेवटचं, काँग्रेसचं नेमकं भूमिका काय म्हणजे झकेरिया कोण बसलेत ते मांडतायत, कारण सेंटरची भूमिका वेगळी आहे, राज्याची भूमिका वेगळी आहे. नेमकी भूमिका कोणाची काँग्रेसची मांडायची का नेहमीपणे गोलगोल केवळ मतांच्या राजकारणासाठी ते खेळ करतात, हाही प्रश्न ठिकाणी. आपल्याला शिवसेनेची भूमिका सुद्धा जाणून घ्यायची आहे. शिवसेना आमदार आशिष जयस्वाल सुद्धा आपल्या सोबत आहेत. जयस्वालजी, कशा पद्धतीने पाहता तुम्ही काँग्रेसच्या या पावलाकडे? मला अत्यंत दुःख वाटते की महात्मा गांधी पासून तर मोठ्या मोठ्या नेत्यांनी, काँग्रेसच्या नेत्यांनी या देशासाठी आपलं बलिदान दिलं. तिरंगा ही आपल्या देशाची अस्मिता आहे आणि हे काँग्रेसची आज ही भूमिका
आणि म्हणजे माननीय मोदी साहेबांनी जे काँग्रेसमुक्त भारत हा जो स्वप्न पाहिला होता त्याची पूर्तता करण्याचे काम हे काँग्रेसचे नेते करत आहे. हा त्याच्या दृष्टीने एक पाऊल आहे असं मला या ठिकाणी वाटते. झकेरियाजी काय म्हणतात ते मला माहीत नाही, परंतु मला वाटत नाही की काँग्रेसचे वरिष्ठ नेते या भूमिकेला समर्थन करतील. एका राज्याच्या फक्त मतांच्या राजकारणासाठी देशाला रसा तळाला न्यायचं, आणि जर काँग्रेसने या भूमिकेचं समर्थन केलं तर मला वाटते की काँग्रेसमुक्त भारत हे झाल्याशिवाय लवकरात लवकर राहणार नाही, आणि याच्यामध्ये महत्त्वाचा रोल काँग्रेसचे असे नेते करतील असं मला या ठिकाणी विश्वास आहे. मूळ मुद्दा असा आहे की आपल्या देशामध्ये राष्ट्रध्वज हा याच्याबद्दल एक आगळावेगळा आदर आहे, आणि सुप्रीम कोर्टाने माननीय उपाध्याय साहेबांनी सांगितल्याप्रमाणे याबद्दल स्पष्टता दिल्यानंतर आणि त्यानंतर आपण 2002ला एक कायदा पारित केला. त्या अंडरमध्ये आपण आज पूर्ण देशभरामध्ये काम करत आहोत. हे सर्व होत असताना एका राज्यामध्ये आपली सरकार परत येणार नाही. काँग्रेसच्या पूर्ण देशामध्ये वाटोळा होत आहे. काँग्रेसची सत्ता प्रत्येक राज्यातून हळूहळू जात चाललेली आहे. त्यामुळे आहे ती सत्ता कशा तरी मताचं राजकारण करून ही सत्ता आपल्या हाती घ्यायची, याच्यासाठी केलेला केविलवाना प्रयत्न आहे. परंतु मला असं वाटतं की एक राज्याच्या सत्तेसाठी जर असं घाणेरडा प्रकार काँग्रेसने केला तर पूर्ण देशभराचे लोक काँग्रेसच्या विरोधात होतील. त्यामुळे काँग्रेसच्या एक मोठा पक्ष आहे, काँग्रेसचा इतिहास आहे, 150-200 वर्षाचा इतिहास आहे काँग्रेसचा. त्या काँग्रेसने अशी घोडचूक करू नये आणि आपल्या हातून आपल्या देशामध्ये निर्माण केलेल्या महात्मा गांधी बरोबर आहे. म्हणजे आता जे पाऊल काँग्रेस जे काही उचलते ते फक्त आणि फक्त निवडणुकांसाठी आहेच का? हे देश विघातक या अनुषंगाने आपण चर्चा करतोय. मला ऍडव्होकेट भरमा हराडे आणि गोवर्धन देशमुख यांच्याकडे सुद्धा जायचंय, मात्र एक छोटासा ब्रेक घेणार आहोत आणि ब्रेक नंतर आपण पटकन परत येतोय. पाहत राहा जय महाराष्ट्र न्यूज. कर्नाटक काँग्रेसचे वेगळ्या राज्य झेंड्यासाठीचे प्रयत्न योग्य आहेत का, या अनुषंगाने आपण या ठिकाणी चर्चा करतोय. लक्षवेधी चर्चा करण्याचा आपला हा प्रयत्न आहे. आता मला ॲडव्होकेट भरमा हराडे यांच्याकडे जायचंय. हराडेजी, कशा पद्धतीने पाहता, निवडणुकांसाठीच फक्त काँग्रेसनं हा मुद्दा उचललेला आहे कर्नाटक काँग्रेसनं, असं वाटतंय? वृषालीजी, आजपर्यंत कर्नाटकाचा इतिहास पाहायला गेला तर कर्नाटक सरकार, मग ते काँग्रेसचं असो, BJPचं असो किंवा जनता दलचं असो, आत्तापर्यंत त्यांनी ज्या भूमिका घेतलेल्या आहेत या देशामध्ये, ह्या जवळजवळ सर्व भूमिका ह्या घटनाबाह्य आहेत. आज नुसतं निवडणुकीचा मुद्दा न घेता 1956 पासून ज्या वेळेला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली त्यावेळेलापासून तिथला बेळगाव हा सीमाप्रश्नाचा जो भाग आहे हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. आणि ह्या भागावरती आजही कर्नाटक सरकार तिथल्या मराठी भाषिकांवरती जो अत्याचार करत आहे ते देशाच्या अस्मितेला काळिंबा फासण्यासारखं आहे. घटक राज्य आणि केंद्र राज्य, अनेक घटक राज्य मिळून एक केंद्र सरकार बनतं. तत्कालीन मुख्यमंत्री निजलिंगप्पांनी इथले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना केंद्रानं सुचवलं होतं की दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी एकत्र यावं आणि या बेळगावच्या सीमा प्रश्नावरती तोडगा काढावा, असं त्यावेळेला ग जाधव पुढारीकांनी नेमलेलं असताना आणि शासनानं आणि केंद्राची भूमिका ती असताना केवळ मताचं राजकारण करण्यासाठी हा बेळगाव प्रश्न तिथं उपस्थित आहे. त्याचबरोबर हा नवीन झेंडा म्हणजे जवळजवळ ह्या कर्नाटक शासनाचा धिक्कार करण्यासारखा आहे. देशामध्ये एक देश एक झेंडा आणि देशाचा एक नागरिक, जो मी नागरिक आहे ते सगळे देशाचे एकच नागरिक आहे, प्रतिज्ञेमध्ये म्हटलेलं आहे आमचा एक देश आणि आम्ही सर्व भारतीय आहोत, असं जर म्हटलेलं असताना हे देशात झेंड्याचं राजकारण करणं हे कर्नाटक सरकारचं जवळजवळ घटनाबाह्य कृत्य असून ह्याचा मी तरी तीव्र शब्दात निषेध करतो. आणि आजपर्यंत जो बेळगावमध्ये जो इश्यू चाललेला आहे, परवा जय महाराष्ट्रवरती कर्नाटकाच्या एका मंत्र्याने आक्षेप घेतला. अरे देश कुठला आहे, देश कुठे चालला आहे आणि कुठल्या विषयावरती तुम्ही आक्षेप घेता? जय महाराष्ट्र म्हणणं किंवा जय कर्नाटक म्हणणं ती प्रत्येकाला घटनेनं मूलभूत दिलेले हक्क आहेत आणि त्या हक्काचं आचरण नागरिक नाही करणार तर कोण करणार? म्हणून ह्या झेंड्याचं राजकारण, त्याचबरोबर तिथल्या बेळगावच्या सीमाप्रश्नाचं राजकारण आणि तिथं सीमावरची होणाऱ्या कन्नड वेदिके, आज कन्नड वेदीची भूमिका जर कर्नाटकात आहे तशीच इथल्या कर्नाटकात जे महाराष्ट्रात जे कर्नाटकातले लोक वास्तव्य करतात त्यांच्या अगेन्स्ट जर शिवसेनेनं किंवा मनसेनं भूमिका घेतली तर या देशामध्ये अराजकता निर्माण होईल आणि देशाची फाळणी राहिल्याशिवाय राहणार नाही. आणि हे झेंड्याचं त्यांचं नेतृत्व आहे, देशाची फाळणी करण्याचं हे सुतोवाच त्यांनी केलेलं आहे. तुम्ही एक ॲडव्होकेट आहात, स्वतंत्र ध्वजाबाबत घटना नेमकं काय सांगते? घटनेमध्ये तशी तरतूदच नाहीये. एक देश आणि एक झेंडा अशी तरतूद असताना दुसऱ्या झेंड्याला कुठे चालना देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आणि त्यांनी हे का चालवलंय आणि कशासाठी चालवलंय हे त्यांनी केंद्राने याचा विचार करावा.
आज भाजपमध्ये नरेंद्र मोदी साहेब एवढी ह्याची तीव्र भूमिका घेतात प्रत्येक क्षेत्रामध्ये. मग एका घटक मुद्द्यावर येऊया, आपल्या मुद्द्यावर येऊया. आपल्यासोबत मराठीसाठी लढणारे कार्यकर्ते सुद्धा आहे, मराठी एकीकरण समितीचे गोवर्धन देशमुख. गोवर्धनजी, प्रादेशिक अस्मितेसाठी एक चळवळ चालते. बंगळुरूमध्ये कन्नड रक्षण वेदिकेने एक संमेलन आयोजित केलं होतं कर्नाटक सरकारच्या मदतीने नुकतंच. त्यात मनसेचे संदीप देशपांडे गेलेले, तुमच्यासारखेही काही कार्यकर्ते मराठी समर्थक गेलेले. नेमकं आता या वेगळ्या झेंड्याच्या भूमिकेवर काय भूमिका आहे आपली? नाही सर, कसं आहे माहिती आहे का, मुद्दा असा आहे की काँग्रेस काय म्हणतंय, भाजप काय म्हणतंय, आपण ते बाजूला ठेवूया. आपल्या देशाला तिरंगा आहे. सगळ्यात मुळात गोष्ट सांगतो की आपल्या देशाच्या तिरंगेला सुद्धा विरोध झाला होता. सरदार वल्लभभाई पटेल यांनी सांगितलं होतं की आपल्या देशाला तिरंगा असेल तेव्हा हा तिरंगा आपल्या देशाचा झेंडा झाला होता. तो एक वेगळा मुद्दा आहे. आता जसं आपल्या देशाचा एक झेंडा इतर देशामध्ये आपण एक प्रतीक म्हणून वापरतो, तसं आपलं जे वेगवेगळे राज्य बनून एक संघ देश आपला बनलेला आहे, त्या प्रत्येक राज्याची ओळख एक झेंडा असायला हरकत नसावी. कारण इतर देशामध्ये सुद्धा वेगवेगळ्या अमेरिकेसारख्या देशामध्ये आपण वेस्ट इंडिजमध्ये बघितलं तर वेगवेगळे बेट आहेत, त्या बेटाचे वेगवेगळे झेंडे आहेत आणि ते एकत्र मिळून एक राष्ट्र म्हणून सगळे समोर येतात. तसंच आपल्या राज्यामध्ये आपल्या राज्याला प्रत्येक एक भाषा आहे, प्रत्येक संस्कृती आहे, प्रत्येक वेगवेगळी ओळख आहे. तसंच एक सेपरेट झेंडा असेल तर काही हरकत नाही, अशी स्पष्ट भूमिका आहे. याच्यामध्ये देश तोडण्यासारखं काहीही नाही. आणि कर्नाटक राज्याने जे सांगितलेलं आहे, त्यांनी सांगितलेलं आहे की देशाचा तिरंगा असेलच, परंतु हा पर्याय नाही आहे देशात तिरंग्याला. हा एक झेंडा असेल. आवश्यकता काय? मुद्दा हाच आहे ना. हा झेंडा मुळात कुठचा आहे? हा झेंडा कसा आहे? मराठी माणसांवर, मराठी भाषिकांवर अनन्वित अत्याचार करणाऱ्या, त्यासाठी कायम आक्रस्ताळेपणे वागणाऱ्या, कायदा वगैरे न जुमानणाऱ्या कन्नड रक्षण वेदिकेचा हा झेंडा आहे की नाही तेवढं सांगा. सर मी तुम्हाला सांगतो, कन्नड रक्षक, तुम्हाला मान्य आहे मराठी प्रेमी कार्यकर्ते म्हणून? सर ऐका, कन्नड रक्षक वेदिका ही तिकडच्या अस्मितेसाठी, तिकडच्या भाषेसाठी लढते. बेळगाव आणि जे आपले सीमावासी जे आहेत तो प्रश्न वेगळाच आहे, तो कोर्टामध्ये प्रलंबित आहे. त्यांचा कर्नाटक हे आपले सीमा भाग जर सोडला तर भरपूर मोठा राज्य आहे, तो वेगळा मुद्दा आहे. आता आपण त्याच्यावर चर्चा करू नये. मराठी भाषा आणि मराठी माणसावर अन्याय होत आहेत तिकडे, त्याच्यासाठी आपला पूर्णपणे विरोधच आहे आणि बेळगाव महाराष्ट्राचाच आहे, यासाठी आपण लढतोय. तो मुद्दा वेगळा आहे. केशवजी यांना बोलायचं. केशवजी बोला. कोण इथे मला टीव्हीवर दिसतच नाही, मला कळत नाहीये कोण महाभाग इथे बसलेले आहेत आणि अशा पद्धतीची मांडणी करतायत. खरं म्हणजे कुठल्याही म्हणजे झेंडा कशा काय आवश्यक असलं तर चालेल. खरं म्हणजे कुठल्या झेंडा, आज झेंडा आहे, आपण प्रादेशिक अस्मिता या महत्वाच्या आहेत, पण त्या प्रादेशिक अस्मिता कुठल्या टप्प्यापर्यंत खेचणार आहोत याचं भान आपल्याला आहे का, हेच तर किमान गोष्टी चर्चा असली पाहिजे. किमान इतर देशांमध्ये काय घडतं, आपल्या देशामध्ये काय घडतं, प्रत्येक देशाचे नियम वेगळे आहेत, निकष वेगळे आहेत. त्यामुळे एक मिनिट आता माझं पूर्ण होऊ द्या. त्यामुळे मुळामध्ये अशा पद्धतीची मागणी करणं ही तद्दन मूर्खपणाची आहे आणि अशा पद्धतीने हे देशाच्या विरोधातली ही गोष्ट आहे. हे आज एक झेंडा झाला, उद्याच्याला आमच्या देशाला वेगळा पंतप्रधान का नको, अशा राज्यापुरता वेगळा पंतप्रधान का नको. जे काश्मीरमध्ये घडलं त्यासाठी आंदोलन करावं लागलं, त्याच्या हजारो लोकांना तुरुंगात जावं लागलं, त्याचीच पुनरावृत्ती आपल्याला पुन्हा करायची आहे का? म्हणजे आपण ठीक आहे, अस्मिता मराठी भाषेचा अभिमान मला सुद्धा आहे, ती अभिमान असला पाहिजे, त्यात शंकाचं कारण नाही. पण प्रादेशिक अस्मिताच्या नावाखाली जर बंडखोरी आणि फुटीरतावाद्यांना आम्ही प्रोत्साहन देणार असू तर ते चालणार नाही. गोड शब्दाच्या नावाखाली त्याला काय हरकत आहे असं म्हणून आम्ही ते खपवून घेता कामा नये. त्यामुळे ही फुटीरतावादी भाषा आहे, याला खपवून घेता कामा नये. आशिषजी बोला. नाही, अत्यंत दुर्दैवी आहे की आपल्या देशामध्ये अशा पद्धतीची मागणी करणारे लोक आहे. मूलतः हा एक विचार आहे. हा विचार मग हळूहळू वेगवेगळ्या फुटीरवादी शक्तीकडे परावृत्त होतो. आपल्या देशामध्ये आपण पाहिलं तर प्रत्येक राज्यामध्ये गेलो तर वेगळे देश आपल्याला दिसते, वेगळी भाषा, वेगळी संस्कृती, वेगळे वेशभूषा आणि असं सर्व असताना इतकी भाषा बोलणारा हा देश असताना हा देश एकसंघ आहे. हा तिरंग्याखाली आपण एकत्रित आलेले आहोत. ही आपली अस्मिता, हे आपल्याला विसरता येणार नाही. मग पंजाब, नागालँड, तुमचं वेगवेगळे जे आता जी परिस्थिती आज वेगवेगळ्या प्रादेशिक राज्यामध्ये जी निर्माण झालेली आहे, हा विचार अशा पद्धतीच्या प्रवृत्तीमुळे निर्माण होतो. त्यामुळे या प्रवृत्तीला सुरुवातीलाच ठेचून काढणं अत्यंत आवश्यक आहे. आणि आपण अशा पद्धतीचं देशमुख जे वक्तव्य केलं अत्यंत दुर्दैवी आहे. आपल्या देशाच्या साठी, अखंडतेसाठी अनेक लोकांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलेलं आहे. प्रादेशिक अस्मिता आम्हाला मराठी माणसाची अस्मिता आहे. आम्ही कर्नाटकामधल्या मराठी भाषिक बेळगाव भाग या भागाच्या लोकांसाठी लढत आहोत.
परंतु अशा पद्धतीची भावना निर्माण सर, करणे त्याच्यामध्ये- उलट यावरून समोर जाऊन मी सांगतो की माननीय मोदी साहेबांनी आता पार्लमेंटमध्ये हा कायदा करायला पाहिजे की अशा पद्धतीची घटना दुरुस्ती करायची गरज पडली तर घटना दुरुस्ती करायला पाहिजे. अशा पद्धती कायदा तरतूद नसेल तर आशिषजी, त्याच्यामध्ये दोन मुद्दे आहेत. एक लक्षात ठेवा, एकच झेंडा कसा राहावा या दृष्टीने प्रयत्न करायला आशिषजी, पाहिजे. त्याच्यामध्ये दुसऱ्या दोन मुद्दे राज्याला आहेत. अशा पद्धतीची तरतूद करणे योग्य नाही आहे. आशिषजी, त्याच्यामध्ये दोन मुद्दे आहेत. आपला झेंडा दाखवणे यात दोन हेतू असतात. एक फुटीरवादी असतो आणि एक आपलं अस्तित्व जपणं असतं. इतर देशासमोर आपल्याला म्हणजे स्वतःला जर हे करायचं असेल तर आपल्या देशाचा झेंडा असतो आणि इतर राज्यासमोर आपल्या राज्याला हे करायचं असेल तर आपला स्वतःचा झेंडा असतो. कशासाठी नाही हा मुद्दा एक लक्षात ठेवा. गोवर्धनजी मराठीच्या मुद्द्यावर जय महाराष्ट्र उभं राहिलेलं आहे. मात्र मला असं वाटतं की या देशाच्या पार्लमेंटमध्ये यावर चर्चा करून आता कायदा करायला पाहिजे. गोवर्धनजी मला प्रश्न, कारण थोडस यातला सर्वात मोठी व्यक्ती जी दोषी आहे, तरतूदच नाही, मोठा पक्ष जो दोषी आहे तो आहे काँग्रेस आणि काँग्रेस. झकेरियाजी सर्वात महत्वाचा मुद्दा नाही, केवळ पायाखालची सत्ता निसटताना दिसते, पायाखालची सत्ता निसटताना दिसते म्हणून हे भूत तुम्ही नवं उभं करताय. जो आरोप पूर्वी काँग्रेसवर झालेला आहे इतर राज्यांमधल्या फुटीरतावादी चळवळींच्या बाबतीत, तो आरोप तुम्ही खरा ठरवता. त्यामुळे असं वाटत नाही झकेरियाजी? नाही संपादक साहेब, तुमचं बोलणं खोटं आहे. कारण ऐका, मला बोलू द्या, मला कंप्लीट करू द्या. मला तुमच्या माध्यमातून हे रेकॉर्डवर बोलायचं आहे की ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे केसी वेणुगोपालांनी सांगितलं, हा ते जनसंघी बसलाय, जरा तुम्ही गप्प बसा, ऐका आमचं. केसी वेणुगोपालांनी स्पष्टपणे सांगितलंय की काँग्रेस हॅज नॉट टेकन अ स्टँड ऑन दिस. हे इश्यू कल्चरल डिपार्टमेंट ऑफ कर्नाटकाचे पॅनल बसवलंय आणि सीएमच्या टेबलवर नाही आला. मुद्दा असा आहे की भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना हे म्हणतात एक देश एक झेंडा एक माणूस, बरोबर. तर तुम्ही महाराष्ट्र राज्यामध्ये उत्तर भारतीय आणि बिहारी लोक का मारतात? त्यांना मारहाण कशासाठी करतात? ते देशवासी नाही. तुमच्या RSS हेडक्वार्टर मध्ये रेशमबाग मध्ये 50 वर्षापासून तिरंगा नाही फडकवलाय आणि जे लोकांनी तिरंगा फडकवला त्या लोकांना अरेस्ट झाले. आणि कुठे गेले तुमची जनसंख्या त्यावेळी? तुम्ही लोकांनी ब्रिटिश सरकारला समर्थन दिलं आणि तुम्ही या झेंड्याची चर्चा करतात. तुम्हाला काय बोलायचा अधिकार नाही, हक्क नाही, कारण हे देश सर्वांचा आहे. देश सर्वांचा आहे, देश सर्वांचा आहे. तिरंगा सुद्धा आपला एकच आहे, आपला तिरंगा एकच आहे. जम्मू काश्मीर मध्ये तुमची सरकार आहे. काय चाललंय जम्मू काश्मीर मध्ये? तुम्ही झेंड्याची चर्चा करतात. राजकारणासाठी तुम्ही लोक एकमेकांचं मारहाण करतात, कत्ल करतात, मारतात आणि झेंड्यावर तुम्ही म्हणतात भारत एक आहे. भारत एकच आहे आणि एकच राहणार. भारत आपला एकच आहे, तिरंगा आपला एकच आहे. केशवजी बोला. भोईटेजी, किमान चर्चेला बोलवताना ज्यांना किमान अत्यंत तुम्ही उत्तर द्या. माहिती आहे, मिस्टर उपाध्यायजी तुम्ही उत्तर द्या. तुम्ही खोटं म्हणतात या माध्यमातून. उत्तर देतो, माहिती बोलू दे, उत्तर देतो, उत्तर देतो. ऐका, जम्मू काश्मीर मध्ये दुसरी स्टँड तुम्ही घेतात, इतर राज्यामध्ये तुम्ही दुसरी स्टँड घेतात. तुम्हाला काय बोलायचा अधिकार आहे? झकेरियाजी, केशवजी यांना आपला मुद्दा मांडू दे. केशवजी बोला. काय चाललंय? माझा अधिकार हा मी ठरवेन, तुम्ही नाही. पहिला मुद्दा. दुसरा त्यातला असं आहे की माहिती न्यायचा अर्थ एवढाच म्हणलं की उत्तर भारतीयांचं संरक्षण, उत्तर भारतीयांना मारहाण भारतीय जनता पार्टीने कधीही मारहाण केलेली नाही. उत्तर भारतीयांच्या बाजूने भोईटे मध्ये मध्ये बोलायला सांगू नका. काय चाललंय चर्चा? प्रश्नाचा तुम्ही उत्तर द्या. दुसऱ्यांचे हे मुद्दे ऐकायला शिका. चर्चाही करता येईल. बोला केशवजी. असं आहे की त्यामुळे भारतीय जनता पार्टीने त्यावेळी सुद्धा शिवसेनेवर युती असताना भारतीय जनता पार्टीने त्यावेळी भूमिका घेतली आणि ती सगळ्यांसमोर आहे, ती ऑन रेकॉर्ड आहे. तर कुणाला माहिती नसेल तर तो त्या व्यक्तीचा दोष आहे. दुसरा मुद्दा, ज्या संघाच्या इमारतीवरती झेंड्याबद्दल बोलताय ते सुद्धा अनेक वेळा सांगून झालेलं आहे की 2002 पर्यंत सुप्रीम कोर्टाचा
मध्ये निर्णय बदल येस तोपर्यंत खाजगी इमारतीवरती अशा प्रकारची झेंडाची परवानगी नव्हती. तो बदल केला गेला आणि त्याच्यानंतर प्रत्येक वेळी संघाने तो झेंडा वंदन केलं. आता ही साध्या माहिती नसतानाही आकांड तांडव करायचं, यालाच काँग्रेसची शैली म्हणतात की मुद्दे नसले की आरडाओरडा करायचा, दुसऱ्यांना काहीतरी बोलत राहायचं, ही काँग्रेसची पद्धत आहे. पण किमान थोडीशी माहिती विजन आहे ना, भगवा असला पाहिजे, त्यांना तिरंगा नको, हे तुम्ही रेकॉर्डवर बोला ना. आता झकेरियाजी आपण त्यांचा मुद्दा तर ऐकून घेऊया. केशवजी बोला. आता परत तेच असं आहे की महाराष्ट्रामध्ये जसं आता कर्नाटकामध्ये तो पिवळा लाल झेंडा काहीतरी ते हे करायचा प्रयत्न करतायत, महाराष्ट्रामध्ये सगळीकडे आज आहे आपल्याकडे गणेशोत्सव असो, कुठलाही सण उत्सव असो, शिवजयंती असो, हा भगवा झेंडा मोठ्यापणे साजरा केला जातो. पण तो काही मुख्य झेंडा नाहीये. मुख्य झेंडा प्रत्येक शासकीय इमारतीवरती किंवा सर्व ठिकाणी हा तिरंगा झेंडाच असतो. त्याच्याबद्दल दुमतचं कारण नाही. हीच तर भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे की या देशाचा मुख्य झेंडा हा तिरंगाच आहे. राज्याचा वेगळा झेंडा असण्याचा प्रश्न तिथे उद्भवत नाही. प्रादेशिक अस्मिता, प्रादेशिक भाषा याला महत्त्व नक्की असलं पाहिजे, पण शेवटी या देशामध्ये एकच झेंडा असला पाहिजे, एकच पंतप्रधान असला पाहिजे. ही तर भारतीय जनता पार्टी जनसंघाची भूमिका आहे. आणि ज्या काश्मीर प्रश्नाचा उल्लेख करताय त्याचा इतिहास थोडासा जाणून घ्या. काश्मीर प्रश्नाचा जो झालाय त्याला काँग्रेसचं सरकार जो 1950 तेव्हापासून जो काँग्रेस काश्मीर प्रश्न नीट सोडवला गेला नाही, त्याची फळं आज आपण भोगतो आहोत. त्यामुळे काश्मीरचा चर्चा करायची असेल तर ती पण जरूर करू. या देशामध्ये 70 वर्षातला सर्वाधिक काळ काँग्रेस सत्ता केली आणि त्याच्यामध्ये काश्मीर प्रश्नाचं कशा पद्धतीने नुकसान केलं गेलं हे अनेक मुद्द्यासह सांगता येऊ शकतं. बरोबर आहे. स्वतंत्र ध्वजाचा हा जो मुद्दा आहे तो निवडणुकीपुरता की तुमचं अस्तित्व दाखवण्यासाठी या मुद्द्यावर सुद्धा आपल्याला यायचं. या अनुषंगाने सुद्धा केशवजी आपल्याला चर्चा करायची. मात्र एक छोटासा ब्रेक घेतोय आणि ब्रेक नंतर आपण पटकन परत येतोय. पाहत रहा जय महाराष्ट्र न्यूज. झेंड्याचं राजकारण सुरू आहे का, या अनुषंगाने आपण लक्षवेधी चर्चा करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय. मला ॲडव्होकेट भरमा हराडे यांच्याकडे जायचंय. हराडेजी, स्वतंत्र ध्वजाचा मुद्दा हा निवडणुकीपुरता की अस्तित्व दाखवण्यासाठी? ॲडव्होकेट भराडे यांनी बोलावंच, मात्र त्याआधी वारंवार चर्चेत अनेकदा दोन्ही म्हणजे गोवर्धनजी पुन्हा नासीर झकेरिया यांच्याकडून सुद्धा एक मुद्दा अमेरिकेच्या म्हणजे संघराज्य पद्धतीचा वारंवार उल्लेख होतो. तिकडची पूर्ण फेडरल सिस्टम ही वेगळी आहे हे सुद्धा या मान्यवरांनी समजून घ्यावी ही अपेक्षा आहे. भारतीय संघराज्य पद्धती वेगळी आहे, अमेरिकेची फेडरल सिस्टम वेगळी आहे. तिकडे संघराज्यात त्या तिकडच्या पद्धती फेडरल सिस्टममध्ये केंद्राकडे संरक्षण, चलन आणि परराष्ट्र धोरणापलीकडे काही आहे का? तिकडची सिस्टम वेगळी असताना विनाकारण तिकडचं उदाहरण द्यायचं, मग तिकडच्या इतर गोष्टी सुद्धा घेऊन चालतील का तिकडे? त्यामुळे वारंवार तिकडचा कृपया उल्लेख करू नका. थोडंसं ऐका, जर तुम्ही म्हणतात अमेरिकेमध्ये मी 13 वर्ष राहिला, तिथे मी युनायटेड स्टेट्स काँग्रेशनल फेलो होतो, तिथे शासन आणि प्रशासनवर ते फेडरल इश्यूज आपल्या देशामध्ये पण आहे, डिफेन्स, फॉरेन अफेअर्स, फायनान्स. पण आमचं हे म्हणणं आहे की विभागणी प्रत्येक दोन्ही देशांच्या तुम्ही या देशाच्या घटनेला अल नासीर झकेरियाजी आणखी मोठ्या वादाला तुम्ही तोंड फोडताय. भारतीय घटनेत बदल करणं तुम्हाला अभिप्रेत आहे का? ते अभिप्रेत आहे का? मग तसे बदल करावे लागतील. त्यामुळे आता त्या मुद्द्यावर जाऊया नको आपण. थोडंसं ॲडव्होकेट भरमा हराडे आपल्या सोबत आहेत. मला एवढंच म्हणायचं आहे या चर्चेतून, विषय आहे झेंड्याचा. मला असं वाटतं ही चर्चा करत असताना आपण पारतंत्र्यात आहोत की स्वातंत्र्यात आहोत हा पहिला मुद्दा तुम्ही इथं या चर्चेला उपस्थित करावा. ज्या वेळेला घटना स्थापन झाली, घटनाबाह्य कृत्य एखादं राज्य करतं आणि त्याला आपण एखादा पक्ष समर्थन देतो आणि दुसऱ्या देशाचं उदाहरण इथं देतो, हे कितपत योग्य आहे मला झकेरिया साहेब तुम्ही सांगावं. आज कर्नाटकाचा प्रश्न तुम्ही कर्नाटकाचे आत्तापर्यंत इतिहास तुम्ही नजरेसमोर ठेवला, मग तो सीमा प्रश्न असो किंवा इतर इतर गोष्टी असो, साधा प्रत्येक राज्याची काहीतरी नियमावली असते. कर्नाटक सरकार फक्त बेळगाव आणि सीमा प्रश्न ह्या 2 गोष्टीसाठी राज्यामध्ये एखादे अधिवेशन घ्यायचं झालं असतं तर ठराविक सभागृह, विधानसभा किंवा विधान परिषद
पण कर्नाटक सरकार घटनेची पायमल्ली करून त्यांचं विधानसभेचं अधिवेशन एखाद्या मैदानात घेतं, हे कितपत योग्य आहे हे मला कर्नाटक सरकारने सांगावं. मग तो पक्ष कुठलाही असो, काँग्रेस असो, भाजप असो किंवा इतर कुठलेही पक्ष असो, मी पक्षाकडे जाणार नाही. आणि झेंड्याचं राजकारण करून तुम्ही जनतेमध्ये देशाच्या नागरिकतेला धोका आणत असाल तर अयोग्य आहे. हे घटनेला निषेध करण्यासारखं आहे आणि हे घटना बाह्य आहे. कर्नाटक सरकार आजही घटनेची पायमल्ली करते आणि स्वातंत्र्यापासून ते कर्नाटक सरकार असं करत आलेलं आहे. नक्की अल नसीर झकेरियाजी, अगदी तुम्ही कर्नाटकात तुमची सत्ता आहे. आत्ताच ॲडव्होकेट भरमा हराडे जे सांगतात आहे, स्वतः सीमा भागातील एका खेड्यातून येऊन मुंबईतल्या हायकोर्टात वकिली करणारे, ते स्वतः सल्लागारात एकीकरण संघर्ष समितीचे, त्यांचे स्वतःचे अनुभव ते मांडतात आहे. जे काही घडताना दिसतं सीमा भागात घटनेची पायमल्ली, म्हणजे तुम्ही आता खूप अधिकारांचा मुद्दा आपण तावातावानं मांडतो, मात्र बेळगाव सीमा भागात येळूरमध्ये जे घडतं ते अगदी दहशतवाद्यांच्या बाबतीत सुद्धा आपलं केंद्र सरकार वागत नाही तेवढ्या वाईट पद्धतीनं तिथं अत्याचारांचा वरवंटा. एक मुद्दा. दुसरा मुद्दा अधिवेशनाचा मांडला. काहीही तसं आधार नसताना बेळगावी करून अधिवेशन घेतलं जातं, तरी सुद्धा राज्यातले काँग्रेसचे नेते एक चकार शब्द उच्चारत नाही. आता हा जो मुद्दा आलेला आहे झेंड्याचा, काय नेमकं केंद्रातील नेत्यांची भूमिका आहे? तुम्ही स्वतःच सांगितली. मल्लिकार्जुन खरगे काय म्हणाले ते सुद्धा आपल्या ऐकून घ्या, ते तुम्ही सुद्धा. बरोबर. नोटिस में नहीं है, मैं भी सुना हूँ कि एक 9 लोगों की कमेटी करके ऐसा कुछ किया है, मैंने सुना है. लेकिन इसके बारे में हमको उनसे पूरी मालूमात लेना चाहिए, क्योंकि जो चीज़ें दूसरे स्टेट में नहीं है, यानी जम्मू कश्मीर छोड़ के, वो अगर किए तो उसका परिणाम क्या होगा और पूरे राज्य में भी इसका रिफ्लेक्शन क्या होगा, तो उसको भी हम सोचना पड़ेगा. तो इसलिए हम उनके लिए पूछताछ करेंगे. झकेरियाजी, आपण पाहिलेलं आहे काँग्रेसचे एक ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे आणि तेच म्हणते की दुसऱ्या राज्यांवर याचे काय परिणाम होतील, तो सगळा मुद्दा जो आहे तो विचारात घेतला गेला पाहिजे. मात्र कर्नाटकमधलं काँग्रेस सरकार विचार कुठलाच करत नाहीये का? आणि पुन्हा स्पष्ट शब्दात सांगायचं तर दुटप्पी भूमिका दिसते. केंद्रातले नेते, लोकसभेतील प्रमुख नेते मल्लिकार्जुन खरगे म्हणतात की काश्मीरमध्ये फक्त आहे, इतर राज्यात नाही आहे, ते आपण अडॉप्ट करायचं का केलं गेलं याच्यावर विचार केला पाहिजे. आणि दुसरीकडे मात्र कर्नाटकचे मुख्यमंत्री स्वतः एक समिती नेमतात, सांस्कृतिक मंत्र्यांच्या अध्यक्षतेखालची समिती नेमतात आणि थेट पुढचा पाऊल उचलतात आहे की वेगळा झेंडा राज्यासाठी असावा. अल नसीरजी, हा संपूर्णपणे एक दुटप्पी राजकारण दिसतंय असं वाटत नाही तुम्हाला? संपादक साहेब, जसं तुम्ही हे बाईट चालवला तुमच्या चॅनलवर, केसी वेणुगोपालन जे AICC, मी परत रिपीट करतो, स्पष्टपणे सांगितलं आहे की काँग्रेस पक्षाने यावर डिसिशन घेतला नाही. हे मॅटर CMच्या टेबलावर नाही, फक्त कमिटी नेमणूक केलेली आहे. लेट मी कंप्लीट. आणि जे आमचे लीडर ऑफ ऑपोजिशन मल्लिकार्जुन खरगे यांनी पण स्पष्टपणे सांगितलं, इथे मी सेक्रेटरी आहे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा, आम्ही कर्नाटकाच्या मुद्द्यावर इथे बोलत नाही. आमचं हे बोलणं आहे की रेट्रोस्पेक्टिव्हली 2012 मध्ये जेव्हा भाजपची सरकार होती त्यावेळी ह्या लोकांनी नोटिफिकेशन काढली होती. आता डबल स्टँडर्ड कोण यूज करतात हे तुम्ही उत्तर द्या. ते भाजपचे जे बसलेले आहेत तिथे कार्यकर्ते किंवा ते स्पोक्सपर्सन, आमचं हेच म्हणणं आहे की काँग्रेस पक्ष ह्यावर वरिष्ठ नेते मंडळी ह्यावर निर्णय घेणार. पण तुमच्याकडे जे इश्यूज नाही तुमच्या समोर, आपल्या राज्यामध्ये, आपल्या देशामध्ये, संपूर्ण देशामध्ये जॉब्स, इकॉनॉमी, इन्फ्लेशन हे ज्वलंत इश्यूज आहे, मुद्दे आहे, त्यावर तुम्ही चर्चा नाही करतात. आणि राजकारण भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना करते. काँग्रेस पक्षाने केव्हा राजकारण नाही केला अशा मुद्द्यावर. आता मीडियाला काय इश्यूज मिळत नाही तर हे राजकारणाचा इश्यू काढला. इलेक्शन, निवडणूक नेक्स्ट इयर एप्रिल-मे मध्ये आहे, पण भाजपचे जे आमचा प्रश्न होता ते तुमचे भाजपचे लोकांनी उत्तर नाही दिला. RSS हेडक्वार्टरवर तिरंगा का नाही फडकावला 50 वर्षासाठी, आणि त्या लोकांनी तिरंगा फडकावला, त्यांना अरेस्ट झाले, ह्याचं उत्तर तर द्या. झकेरियाजी, 2012 मध्ये सदानंद गौडा सरकारने अधिसूचना जी आहे ती अमान्य केलेली होती. केशव उपाध्यायांना बोलू द्यावं की झकेरिया यांनी जे म्हटलेलं आहे त्यावरची तुमची भूमिका, कारण जे काही मुद्दे म्हणजे तुमच्यासाठी तर खूप रेडीमेड नाही उत्तर आलेलं आहे या विषयावर. मला माझं स्पष्टीकरण द्यायचं आहे. आशिषजी बोला.
बोला आशिषजी बोला. नाही, त्यांनी जे मुद्दा उपस्थित केला, प्रादेशिक अस्मिता ही प्रत्येक राज्यामध्ये असते आणि ती त्यांनी जोपासलीच पाहिजे. आज तामिळनाडूमध्ये तामिळ लोकांची आहे, आंध्र प्रदेशमध्ये तिथल्या लोकांची आहे, कन्नडमध्ये कन्नड भाषिकांची असू शकते, महाराष्ट्रामध्ये मराठी भाषिक पण आमची आहे. आमच्या भागात राहणाऱ्या स्थानिक भूमिपुत्रांचा रोजगार न देता दुसऱ्या राज्याच्या लोकांना जर इथं रोजगार यांना डावलून दिला गेला तर याचा विरोध शिवसेनेची सुरुवातीपासून केलेला आहे, ते करतच राहणार आहे. कारण की स्थानिक भूमिपुत्रासाठी आमची लढाई याच्यातूनच आमचा जन्म झालेला आहे. प्रथम तर मी आपल्या लक्षात आणून देऊ इच्छितो. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, झकेरिया साहेब जे म्हणतात, मला असं वाटतं की देशाचे काँग्रेसचे वरिष्ठ नेते कधी याला समर्थन करू शकत नाही. मला असं वाटतं की त्यांनी पक्षाच्या विरोधात जाऊन भूमिका घेतली असावी. त्यांना काय स्टँड घ्यावे कळत नाही. मला तर असं वाटतं की काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना सुदबुद्धी द्यावी आणि त्यांनी यांना प्रवक्ते पदावरून काढून टाकावं. अशा पद्धतीचं चुकीचं वक्तव्य या ठिकाणी करत आहे. काँग्रेससाठी अत्यंत नुकसानदेह राहणार आहे. हे सर्वांच्या लक्षात आणून देऊ इच्छितो. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीमध्ये आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीवर यांनी काय निर्णय नाही घेतला. आमच्या एआयसीसी जनरल सेक्रेटरींनी स्पष्टपणे सांगितलं आमचा मुद्दा असा आहे की जेण्यावर भारतीय जनता पार्टी राजकारण करते. तुमची भूमिका म्हणजे जम्मू काश्मीर मध्ये जशा पद्धतीने फुटीरवादी लोक वक्तव्य करतात, नाही कोणी सांगितलं, जम्मू काश्मीर मध्ये जशा पद्धतीने लोक फुटीरवादी वक्तव्य करतात, या कृतीचा निषेध करतो. सर्वप्रथम आपला देश आहे, देशापेक्षा मोठा कोणी राहू शकत नाही. मग तुम्ही बिहारी आणि उत्तर भारतीयांना मारहाण कशासाठी करतात? जर देश एक आहे, तुम्ही मुसलमानांना कशासाठी मारतात? दलितांना कशासाठी मारहाण करतात? जर देश एक आहे तर देशला एकच सेवा. तुम्ही लोक राजकारण करता, भारतीय जनता पार्टी करते, शिवसेना करते. तुम्ही लोकांनी कृत्य करत राहिले तर खोटं म्हणतात, चुकीचं म्हणतात. तुम्ही एक जबाबदार आमदार आहात. तुम्ही देशामध्ये द्वेष का पसरतात, राज्यामध्ये का द्वेष पसरतात? मुद्दा घेण्याचा इथे अशा पद्धतीचा वक्तव्य तुम्हाला करून देश विरोधी वक्तव्य चॅनलवर करता येत नाही. आशिषजी, मुद्दा हा झेंड्याचा आहे. मुद्दा हा झेंड्याचा आहे. खरंच वेगळ्या झेंड्याची आवश्यकता आहे का, या अनुषंगाने आपण या ठिकाणी चर्चा करण्याचा प्रयत्न करतोय आणि अपेक्षा सुद्धा तीच आहे की राजकारणापलीकडे जाऊन या विषयावर चर्चा व्हावी. आपण म्हणतो आपला देश एक आहे, आपला तिरंगा एकच आहे आणि त्यांनी त्याचा मान राखला पाहिजे. वेगळ्या झेंड्याची गरज काय, या अनुषंगाने आपण या ठिकाणी चर्चा करण्याचा प्रयत्न करतोय. झकेरियाजी, किश उपाध्यायजी, बोला, तुमचा मुद्दा मांडा. माझा मुद्दा प्रामुख्याने तोच आहे आणि साधारणतः मगाशी खरं म्हणजे मी हे सातत्याने मांडत आलो आहे की प्रादेशिक अस्मिता त्या राज्याची असते. महाराष्ट्रामध्ये मराठीची, किंबहुना आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये भगवा ध्वज आपण सगळीकडे लावतो कार्यक्रमांमध्ये. पण याचा अर्थ आपण आपल्या मुख्य झेंडा आहे त्याला आपण म्हणजे तोच आपला मुख्य तिरंगा, हाच आपला मुख्य झेंडा आहे आणि तो आपण सगळीकडे त्या पद्धतीने त्याला सन्मान ठेवतो. त्यामुळे अशा पद्धतीची दोन झेंड्याची मागणी ही मुळातच चुकीची आहे. यातनं नकळतपणे आपण फुटीरतावादाकडे वळतो आहोत का, हा प्रश्न आहे. सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की हे खरं आहे की सगळ्या देशभरामध्ये भारतीय जनता पार्टी आता जिंकत चाललंय आणि पुढच्या काही महिन्यामध्ये कर्नाटक आणि हिमाचल अशी एकमेव दोन राज्य म्हणजे जी काही 3-4 छोटी राज्य आहेत त्यातल्याच कर्नाटक मोठं राज्य काँग्रेसकडे आणि ते राज्य पण त्या राज्यात नाही काँग्रेस पराभूत होऊ शकते. या प्रकारचे सध्याचे रिपोर्ट्स आहेत, या प्रकारची सध्या चर्चा आहे. भारतीय जनता पार्टी ते यश मिळू शकते हे सुद्धा त्यांना जाणवत आहे आणि केवळ ती वाळू घसरत चालली असल्यामुळे अशा प्रकारचं धोरण, अशा प्रकारचं देशाला जे अयोग्य ठरणारं निर्णय काँग्रेस पक्ष घेऊ पाहत आहे, तिथले मुख्यमंत्री घेऊ पाहत आहेत. मला असं वाटतं आपण सगळ्यांनी या भूमिकेचा कडाडून विरोध केला पाहिजे. त्यावेळी सुद्धा काश्मीरमध्ये सुद्धा 55 सालापूर्वी त्यांचा वेगळा झेंडा होता. त्यावेळी आपला झेंडा ते लावायची सक्ती नव्हती. त्याच्यानंतर आंदोलन तर आता त्यावेळी जनसंघाचं आंदोलन तर हे 2 झेंडे लावायला तिथं सुरुवात झाली. पण आता या देशात जर एक झेंडा स्वीकारला गेला असेल तर असं आज ही मागणी आज कर्नाटकात नव्हती आहे, उद्या इतर राज्यातनं होईल आणि हीच हळूहळू फुटीरतावादाकडे जाईल. इतर जगामध्ये काय चाललं याच्याशी देण्या घेणे. आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली ती अत्यंत विचारपूर्वक लिहिली, अत्यंत सगळे त्यांनी ऑप्शन विचार करून त्यांनी मांडले आणि त्याच्यामध्ये अशा प्रकारे कुठल्याही राज्याला वेगळ्या झेंड्याची तरतूद नाही. आता काँग्रेसला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेचाही बदल करायची इच्छा आहे का, त्यांना ती मान्य नाही का, असा अर्थ यातनं आपल्याला काढावा लागेल, त्याची सुद्धा आपल्याला नोंद घ्यावी लागेल. नक्कीच काश्मीरचा वेगळा झेंडा आजही भारतीय मनाला खुपतो. मग आता पुन्हा प्रत्येक राज्याचा वेगळा झेंडा करू द्यावा का आणि त्यामुळे पुन्हा वेगळं वादंग माजू द्यावेत का, काय साध्य होणार त्यातून? प्रादेशिक अस्मिता भावना जपल्याच पाहिजेत, मात्र त्या जपण्यासाठी प्रादेशिक भाषा, प्रादेशिक संस्कृती जपणं आवश्यक आहे. वेगळे झेंडे फडकवून भलतंच वेगळेपण वाढवण्यामध्ये अर्थ नाहीये.
या चर्चेसाठी तुम्ही सर्व मान्यवरांनी आपला अमूल्य वेळ दिलात आणि सहभागी झालात त्याच्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार. आणि इथेच थांबतोय. पाहत रहा जय महाराष्ट्र न्यूज. या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत डॉमिनोज पिझ्झा. जेव्हा मनात येईल डॉमिनोज.